आज प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज एसटी मधून आरक्षण मिळवण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेला आहे। आज अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील बंजारा समाज हा अहमदपूर तहसील समोर बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी आज या ठिकाणी आक्रोश आंदोलन करत आहे। माझ्या पाठीमागे बघत असलेला हा समुदाय हा येथील संपूर्ण बंजारा समाज आहे आणि या त्यांच्या मागण्याचं निवेदन घेऊन आज तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी हा प्रचंड मोठ्या संख्येने जमलेला हा समुदाय बंजारा समुदाय हा एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आज आक्रमक झालेला या ठिकाणी पाहायला मिळतो। नेमकं यांच्या काय मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात जाणून घेणार आहोत। या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत, बंजारा समाजाच्या नेमक्या काय मागण्या आहेत, नेमकं का आरक्षण मागणी करतायत हे आपण जाणून घेणार आहोत। मी रुपाली विकास राठोड, राहणार रिवरवरती तांडा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। आम्हाला एवढंच म्हणायचे की सरकारने आम्हाला एसटी आरक्षण मध्ये समावेश करावा आणि आम्हाला आरक्षण द्यावं एसटी मध्ये। काय मागण्या आहेत आणि तुम्ही काय या ठिकाणी काय आंदोलन करताय बोला। अर्चना भरत राठोड, माझं नाव अर्चना भरत राठोड आहे, ओरोटी तांडा। आणि आम्हाला एकच मागणी आहे, एसटी आरक्षण मिळायलाच पाहिजे आम्हाला। आशा रमेश राठोड, ओरोटी तांड्याहून एकच मागणं आहे आमचं की एसटी आरक्षण भेटावं आम्हाला, एसटी आरक्षण। त्याचबरोबर अजूनही या ठिकाणचे काही आंदोलक मंडळी आहेत बंजारा समाजातील, त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आता संपूर्ण समाज इतका आतुरतेनं ग्राउंड लेवलचा समाज जागा झालेला आहे, याची इथल्या व्यवस्थेनं जास्त वाढ न पाहता हैदराबाद गॅजेटियर मधल्या नोंदी लवकरात लवकर बाहेर काढाव्यात आणि ऍज इट इज GR आमच्यासाठी आमच्याही समाजासाठी काढावा, हे समाज माध्यमाच्या मार्फत सांगते। यापुढे हे जे आंदोलन सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंदोलन होत आहे, पुढची दिशा काय असणार आहे? आता सध्या जमाव आम्ही जेवढं मेजॉरिटीनं शक्ती प्रदर्शन करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत सध्या। याच्यानंतर मुंबईमध्ये मेरा मोर्चा होणार आहे दिवाळीच्या आधी। मेरा म्हणजे आमच्या समाजामध्ये की लहान मुली म्हणजे काहीतरी आपल्या कुटुंबाकडून मागतात, त्याला मेरा म्हणतात। मग आम्ही ते मेरा नाव देऊन हे मुंबईमध्ये एक मोर्चा काढणार आहेत आणि तेवढ्यात जर नाही थांबलं तर मग आम्ही व्यवस्थेच्या कसं नाकात दम आणून सोडायचं ते आमच्या पोरांना चांगले येते। निश्चितच शासन सकारात्मक आहे, कारण आमची जी राज्य लेवलची मीटिंग झाली त्याला स्वतः फडणवीस साहेब स्वतः बोललेले आहेत की म्हणजे सर्व निकष आम्ही 5ही निकष पूर्ण करतो, तर त्याच्याविषयी विचार करू शकतात। पण काही गोष्टी कसे संविधानिक आहेत तर संविधानाला सोबत घेऊन चालावं लागणार, संविधानाच्या विचाराने चालावं लागणार, त्यामुळे बहुतेक थोडीशी प्रोसेस लांबल्याही जाईल, पण निश्चित आरक्षण मिळणारच। शासन आमच्या विषयी पॉझिटिव्ह आहे। ओबीसी बंजारा समाज आता जर हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदी काढण्यासाठी जेवढा कार्यतत्परपणा दाखवलाय तेवढा कार्यतत्परपणा बंजारा समाजासाठी पण दाखवलाच पाहिजे होता, पण त्यांनी दाखवलं नाहीये। तर ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही व्यवस्थेकडून ते कसं हिसकावून घ्यायचं ते घेऊत आम्ही। मूळ हेतू मराठा समाजाला आरक्षण देण्याचा होता गॅजेटियर काढण्यामध्ये, तर या गॅजेट मध्ये ज्याही नोंदी आता प्रत्येक समाजाच्या सापडत आहेत त्या गॅजेट प्रमाणे नोंदी असल्यामुळे तुम्ही मागणी करताय। याच्यामध्ये जर समजा फक्त मराठ्यांपुरताच हा जर GR असेल तर मराठ्यांपुरता GR आहे आणि हाच दुजाभाव जे इथल्या व्यवस्थेनं फडणवीस सरकारनं आमच्या सोबत केलेला आहे त्याच्याच विरोधात इथला जनसमुदाय, इथला बंजारा समाज उतरलेला आहे। कारण एका समाजासाठी तुम्ही वेगळा GR आणि दुसऱ्या समाजासाठी वेगळा GR तुम्ही काढू शकत नाहीत। निश्चितच जर GR काढायचा असेल तर हैदराबाद गॅजेटियर मध्ये सर्व समाजाच्या ज्या समाजाच्या ज्या नोंदी आहेत त्या सर्व बाहेर काढा। एका समाजाला म्हणजे मेजॉरिटी आहे म्हणून तुम्ही त्यांचं काढता, म्हणजे सर्वात जास्त मुख्यमंत्री, जिल्हा कोऑपरेटिव्ह बँका, सर्वात जास्त सूतगिरण्या, सर्वात जास्त कारखाने आणि सर्वात फायनान्शियल स्ट्रॉंग असलेल्या समाजासाठी तुम्ही जर कार्यतत्परपणा दाखवत असतात तर आमचा तर समाज आदिवासी आहे, आमचा जन्म सुद्धा ऊसाच्या पाचटीमध्ये होतो, कोयत्याने आमच्या आईची आमची नाळ तोडली जाते। आमच्या आजही आम्ही एवढे आदिवासी आहेत की आम्हाला खायला अन्न सुद्धा नीट नाही, आम्ही बकऱ्याचं रक्ताची सवय करून
खातो एवढे आदिवासी आहोत. आमचा तर निश्चितच तो अधिकार आहे आणि तो GR काढलाच पाहिजे. मराठा समाजाला या गॅजेट मधून त्यांनी जे आरक्षण मागतायत याचाच आधार घेऊन, या गॅजेटचा आधार घेऊन धनगर समाज सुद्धा एसटी आरक्षण मागते. त्या समाजाविषयी मी काही सांगू शकत नाही. आणि इथं संविधान आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापला अधिकार मागण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तो अधिकार दिलेला आहे की आपल्या समाजासाठी आपण आपल्यासाठी काय इथल्या व्यवस्थेला मागवतो. लोकशाही पद्धतीने प्रत्येक जण मागू शकतात, त्याचं स्वातंत्र्य आहे.